नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च चित्ते मीची जाहाले मियेची प्राणे धाले मग जीवो मरो विसरले बोधाची या भोली. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबा यांच्या मुखातून सर्व जगाचा उद्धार करण्याकरता ज्या अलौकिक ग्रंथाचं प्रगटीकरण झालं असा श्री भगवती ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ आणि त्या ग्रंथातील क्रमशः 10व्या अध्यायाचा विचार प्रारंभ झालेला आहे. या अध्यायामध्ये परमात्मा आपल्या वचनाकडे अर्जुनाला आकृष्ट करण्याकरता प्रेम असणाऱ्या हे अर्जुना तुझं हित व्हावं या कामनेनं मी जे सांगणार आहे ते माझं परमवाक्य श्रवण कर असं सांगतात. का बरं? कारण माझ्या स्वरूपाला कोणीही जाणत नाही. नमे विदुसुरगणाहा कोणी जाणत नाही, परंतु मी सर्वांचा अधिकारण असल्यामुळे कोणी मला जाणण्याकरता समर्थ नाही. पण कोणीतरी असणारा क्वचित मनुष्यानाम सहस्रेषु असा जो मला अनादी अज सर्व लोकमहेश्वर आहे असं जाणतो, तो मर्त्य लोकामध्ये जरी असला तर सर्व प्रकारच्या पापापासून, पाप म्हणजे नुसतं पाप नाही, उपलक्षणाने पुण्यापासूनही तो प्रकर्षे करून अर्थात तत्संस्काराचा अभाव झाल्यामुळे किंवा कारणाचा उच्छेद झाल्यामुळे पाप आणि पुण्य या दोघांपासूनही तो मुक्त होतो. आणि मग भगवंताला कसं जाणावं याकरता सर्व जगामध्ये प्राण्यांच्या स्वभावानुसार जे जे भाव या जगामध्ये विखुरलेले आहेत त्या 20 भावांचा परमात्म्याने 4थ्या आणि 5व्या श्लोकामध्ये विचार सांगितला. या सृष्टीचं पालन करणारे आणि ज्यांच्या अधीन सगळे प्राणी मात्र राहतात असे आणखीनही काही 11 भाव आहे, तेही परमात्म्याने 6व्या श्लोकामध्ये सांगितले. महर्षय सप्तपूर्वे चत्वारो मनवस्तथा मद्भावा मानसा जाता येषाम लोक इमा प्रजाहा. सप्त पूर्वे सप्त महर्षया, पूर्वी असणारे 7 महर्षी ज्यांच्यामध्ये कश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि अत्री अशा कश्यप, वशिष्ठ अशा प्रकारचे 7 ऋषी सांगितले. नंतर चत्वारह मनवह, स्वयंभू, स्वारोचिस, उत्तम आणि तामस या नावाचे 14 मनूपैकी असणारे 4 मनू घेतले. किंवा मधुसूदन सरस्वतीने मनवाहा या पदाने 14 मनूच घेतले. आणि चत्वारह या पदाने सनक, सनंदन, सनातन, सनतकुमार असे 4 सनकादिक ऋषी पण घेतलेले आहेत. हे सर्वच्या सर्व मत भावाहा, यांचा भाव माझ्या ठिकाणी आहे, म्हणजे भावना माझ्याशी यांची आहे, भक्तीची भावना. आणि त्यामुळे माझं ज्ञान, माझं ऐश्वर, माझी शक्ती यांच्यामध्ये संक्रमित झाली. हे माझ्या संकल्पापासून निर्माण झाले. मानसा म्हणजे मनापासून हे निर्माण झाले माझ्या संकल्पापासून. आणि यांचाच असणारा जगात सगळी प्रजा यांची आहे, म्हणजे जन्माने सुद्धा सगळी प्रजा यांची आहे. आणि जगामध्ये ज्यांना ज्यांना ज्ञान झालं ते सगळं ज्ञान महर्षीपासूनच आलेलं आहे. म्हणून विद्येच्या संप्रदायाचा विचार केला तर संप्रदायानुसार ही सगळी प्रजा त्यांचीच आहे. आणि जन्माचा विचार केला देहाच्या संबंधाने तर तरीसुद्धा ही सगळी प्रजा त्यांचीच आहे. एताम विभूतीम योगम च ममयो वेत्ति तत्वतः सविकंपेन योगेन युज्यते नात्र संशयः. आता हे जे 11 भाव आहे, 11 आणि हे 11 आणि ते असणारे 20 भाव, तर या भावांच्या रूपाने परमात्मा जो नटला, जो रूपाला प्राप्त झाला त्याला विभूती असं म्हणायचं, असा अर्थ आहे तिथे. आणि योग पदाचा या पदार्थांना निर्माण करण्याचं जे सामर्थ्य त्याला योग असं म्हणायचं. हे 2 शब्द आहे, याला विभूती योग असं म्हणायचं. विभूती म्हणजे ते पदार्थ आणि त्या पदार्थांना निर्माण करण्याचं सामर्थ्य त्याला योग असं म्हणतात. मग परमात्मा मायेचं साह्य घेऊन या सगळ्या पदार्थांना निर्माण करू शकतो आणि तत्वतः मात्र काहीच निर्माण करू शकत नाही असं जाणणं त्याला म्हणतात तत्वतः व्यक्ती. आणि असा जो कोणी असेल अविकंपेन योगेन युज्यते, तो अविकंपेन म्हणजे निश्चल असणाऱ्या स्थिर ज्ञानाच्या योगाने माझ्याशी जोडला जातो, यामध्ये कोणत्याही प्रकारचा संशय नाही. मग भावाचे आणि हाते त्याचा एक अर्थ या विभूती योगाच्या क्रमाक्रमाने तो मला जोडला जातो. किंवा भाव म्हणजे विश्वास, विश्वाच्या सुद्धा पायरीने तो मला जोडला जातो, यामध्ये काही संशय नाही. ज्ञानोबाने यावर स्पष्टीकरण केलं. ब्रह्मदेवापासून तर मुंगीपर्यंत एका परमात्म्या वाचून दुसरी वस्तूच नाही अशा अभेदाने जो जाणतो त्याला म्हणतात हा महायोग आहे. आणि उत्तम किंवा मध्यम किंवा कनिष्ठ भेद पाहणं हे वाईट स्वप्न आहे, पण ते स्वप्न मात्र त्याला पडत नाही. असा निसंशय असणारा महायोग जो मनाच्या अंगाने मला मिळाला
तो सिद्ध होतो किंवा तो त्रिशुद्धी झाला असंही भगवंत म्हणतात. आणि या बाबतीमध्ये संशय करण्याचं काहीच कारण नाही. जर हे भजन करत असताना कदाचित खंड पडला तरी तो योग भ्रष्ट होऊन पुन्हा नवीन त्याला चांगल्या प्रकारचा जन्म मिळतो. आणि मग मला जाणावं कसं, तर त्या योगाचा काय प्रकार आहे, तो प्रकार पुढे 4 श्लोकामध्ये परमात्मा सांगतात. अहम सर्वस्य प्रभवो मत्तः प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुधा भाव समन्विताः. अहम सर्वस्य प्रभवः, मी सर्वांचं उत्पत्ती कारण आहे, म्हणजे सर्वांचं उपादान कारण मी आहे. मत्तः सर्वं प्रवर्तते, माझी सत्ता आणि स्फुरण घेऊन सगळ्या प्रकारचे प्राणी मात्र या ठिकाणी व्यवहार किंवा व्यापार करतात. यतो वाई मानी भूतानी जायन्ते येन जातानी जीवन्ति यत प्रयन्ति विसंविशन्ति तद्विजिज्ञासस्व तद्ब्रह्मेति. अशा श्रुती मातेचा अनुवाद या श्लोकामध्ये आहे. इति मत्वा, असं मानून, भाव समन्विताः बुधाः, भाव म्हणजे प्रेम, प्रेमाने संपन्न असलेले जे ज्ञानीजन आहे, माम भजन्ते, ते माझी भक्ती करतात. अर्थात या जगामध्ये जरी सगळ्या प्रकारचे पदार्थ उत्पन्न झाले, काही काल राहिले आणि पुन्हा विनाशाला प्राप्त झाले, तर त्या पदार्थांची उत्पत्ती असताना स्थिती आणि प्रलय नाही, स्थिती असताना उत्पत्ती आणि नाश नाही, किंवा नाश होत असताना या जन्म नाही किंवा स्थिती नाही. अर्थात एका कालामध्ये 2 स्थितीचा अभाव आहे, परंतु या तिन्ही ठिकाणी मात्र अखंड असणारी वस्तू मी आहे. ज्याच्यावर उत्पत्तीचा व्यवहार झाला, ज्याच्यावर हे जगले आणि पुन्हा ज्या स्वरूपाला लयाला गेले, ते अखंड स्वरूप मात्र जशास तसं आहे असे जे जाणतात आणि मग परमात्म्याशी साचो कार्य उदिती प्रेम भावे भजन करतात. या प्रेमामध्ये कोणत्याही प्रकारचा दांभिक भाव नाही किंवा नास्तेव तस्मिन तत्सुख सुखित्वम, या भावनेनं त्याच्या सुखाकरता, त्याच्या सुखाने आपण सुखी होणं, अशाच प्रेमाने हे महात्मे भजन करतात. परमात्म्याशी अभेद भावाने राहून आणि कल्पित द्वैताचा अंगीकार करून भजन करतात. त्यांच्या भजनाकरता ज्ञानोबा एक शब्द वापरतात, ऐसेनेचे निज ज्ञानी खेळत सुखे त्रिभुवनी. त्रैलोक्यामध्ये विचरण करतात, पण लीला करत असताना मात्र कष्ट नाही. जगत स्वरूप असणाऱ्या परमात्म्याला मनात साठवतात आणि त्रैलोक्यामध्ये विचरण करतात. भक्तियोगाचं स्वरूप 18व्या ओळीमध्ये सांगतात, जे जे भेटे भूत ते ते मानीचे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. जे जे प्राणी मात्र आपल्या समोर येतील त्या सर्वांचं स्वरूप उपाधी वेगळी असेल, पण त्यांच्यामध्ये असणारं उपहित चैतन्य मात्र एक रूपाने आहे. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकार येते. किंवा जे जे भेटे भूत निळोबाऱ्यांचा अभंग आहे. सकळा ठाई भगवत भाव हाची अनुभव जयाचा, त्यांच्या चरणी लीन भावे. म्हणून जे जे भेटे भूत ते ते मानीचे भगवंत, हा माझा निश्चित भक्तियोग जाण, असंही परमात्मा अर्जुनाला सांगतात. आणि पुढे मग बुधा भाव समन्विता हा माम भजनते, माझं भजन करतात. त्या भजनाचा काय प्रकार आहे, तो प्रकार आता पुढे 3 श्लोकामध्ये सांगणार आहेत. त्यातला पहिला प्रकार 9व्या श्लोकामध्ये सांगतात. मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयन्त परस्परं कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयन्त परस्परं कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयन्त परस्परं कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयन्तः परस्परं कथयन्तः च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. मच्चित्ताः, ज्यांचं असणारं चित्त माझ्यामध्ये प्रवेशित झालेलं आहे, अर्थात चित्ताच्या सगळ्या वृत्ती ज्यांनी मला समर्पण केलेलं आहे, अर्थात ज्यांचं चित्त अनात्म विषयाचं चिंतन न करता परमात्म स्वरूपाचं फक्त चिंतन करतं. किंवा शंकराचार्य सांगतात, अनात्मचिंतनम त्यक्त्वा कश्मलम दुःख कारणम चिंतयात्मानमानंदम रूपम यन्मुक्ती कारणम. म्हणून परमात्म्याचं ज्यांचं चित्त चिंतन करतं त्या चित्तस्वरूप असणाऱ्या भक्तांना मच्चित्ताः असं म्हणतात. मद्गत प्राणाः, ज्यांचे प्राण माझ्यामध्ये समर्पित झालेले आहे. याचे 2-3 अर्थ होतात. प्राण शब्दाचा अर्थ करत असताना चक्षुर आदी इंद्रियांचे जे व्यापार, त्यालाही प्राण असं म्हणतात. जे व्यापार घडतात म्हणजे चक्षुरादी इंद्रियांच्या द्वारे जो जो व्यापार होतो त्या त्या व्यापाराने ते परमात्म्यालाच विषय करतात, असा पहिला अर्थ. किंवा मद्गत प्राणाः, ज्यांनी आपले प्राण परमात्म्यालाच अर्पण केलेलं आहे, म्हणजे जगायचं फक्त परमात्म्या करता, दुसरा कोणताच विषय नाही, त्याला म्हणतात मद्गत प्राणाः. पुन्हा परस्परं बोधयन्तः, असे 2 अधिकाराने संपन्न असलेले महात्मे जेव्हा एकाच अधिकाराचे आहे आणि परस्पराला मिळाले तर परस्परं बोधयन्तः, परस्परांना बोध करतात. बोध करतात म्हणजे
करतात म्हणजे काय करतात? एक, जर शिष्य या भावनेने एखादा कनिष्ठ व्यक्ती आला तर त्याचं शंका निरसन करतात, आणि जर समान अधिकाराचा आला तर मग बोधाचं आदान प्रदान करतात, आणि आपल्यापेक्षा उच्च अधिकाराचा आला तर त्याचं ऐकून घेतात. परस्परम बोधयंतः कथयंतः माम, आणि माझं काय करतात? कथाच करतात. बोधही परस्पराला प्रदान करतात आणि त्या बोधामध्ये माझी कथा करतात. याच्याकरता ज्ञानोबांची एक ओवी, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखल प्रबंध कथयंतः, आणि पुन्हा माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती परस्परम बोधयंतः. या म्हणजे श्लोकाचा अनुवाद तिथं आलेला आहे अगोदरच. हे करत असताना माम कथयंतः नित्यम कथयंतः, नित्य माझी कथा करतात असाही अर्थ घ्या, किंवा कथा करत असताना नित्यम तुष्यंती, कायम संतुष्ट असतात. म्हणजे यांच्या संतुष्टी करता काही विषयाचं समर्पण व्हावं लागतं असं मात्र नाही. भगवंताची कथा जर परस्परांना सांगितली तर संतुष्ट राहतात, आणि नाहीच कोणी ऐकणारा भेटला तर मनामध्ये निधिध्यासन करतात, मनामध्ये चिंतन करतात आणि त्याच कथेनं संतुष्ट असतात. तुष्यंती च रमंती च, आणि हे आर्ष प्रयोग आहे बरं का. तसं तर रमंती असा अर्थ होतो त्याचा, पण रमंती आर्ष प्रयोग असल्यामुळे रमंतीच ते माझ्याच कथेमध्ये पुन्हा रममान होतात, विषयामध्ये रममान होत नाही. यांना तृप्तीही याचपासून. अर्थ फार गोड आहे मधुसूदनीमध्ये. तुष्यंती म्हणजे काय? आम्हाला कथा सांगण्याकरता भेटली बस, आता दुसरं काही प्रयोजन नाही जीवनामध्ये, याच्यामध्ये संतुष्टी. म्हणजे बाकीची अपेक्षाच नाही कोणती. कथा खरं तर असं आहे, भगवंताच्या कथेचा अनुवाद करणं यासारखं सुखच कोणतं नाही. पण एवढं आहे की त्यामध्ये निष्कामता असली पाहिजे. सकाम भाव जर असेल ना तर तेवढा आनंद मिळत नाही जेवढा निष्काम भावनेने आनंद मिळतो, आणि त्याची बरोबरी मात्र कशात होऊ शकत नाही. तुष्यंती, संतोष त्यांना प्राप्त होतो. ते याच्यामध्ये एक सूत्रामध्ये सूत्र आहे की तृष्णेचा क्षय झाला की त्याला संतोष असं म्हणतात. आणि देखा संतोष एक न जोडे तवचे सुखाचे संग साकडे, मग जोडील या कवनेकडे अपुरे असे. जोपर्यंत संतोष प्राप्त होत नाही, म्हणजे तृष्णेचा क्षय होत नाही, तोपर्यंत सुखाची कमतरता आहे, उणीव आहे. आणि एकदा संतोषाचा लाभ झाला की त्यापासून संतोषात अनुत्तम सुख लाभ असं सूत्र आहे. संतोषापासून फार मोठ्या सुखाचा लाभ होतो, आणि या सुखाच्या लाभाची जगातली कोणीही बरोबरी करू शकत नाही. यच्च कामसुखम लोके यच्च दिव्यम महत्सुखम तृष्णा क्षय सुख शैते नारहत षोडशीम कलाम. अगदी कामनेपासून होणारं सुख किंवा दिव्य लोकामध्ये प्राप्त होणारं सुख, या सुखाची असणारी बरोबरी विचार जर केला आणि तृष्णेचा क्षय झाल्यानंतर जे सुख प्राप्त होतं याची बरोबरी केली, तर तृष्णेच्या क्षयाचा नाश झाल्यानंतर जे सुख प्राप्त होतं त्या सुखाची बरोबरी बाकीचं असणारं सुख 16व्या अंशाने सुद्धा करू शकत नाही. म्हणून या सुखामध्ये तुष्यंती च रमंतीच, यामध्येच ते रममान होतात, दुसरं त्यांना काही प्रिय वाटत नाही. ज्ञानोबा यावर आता स्पष्टीकरण पुढे सांगतात. चित्ते मीची जाहाले मेची प्राणी धाले, मग जीवो मरो विसरले बौद्धाची या बोली. चित्ते मीची जाहले, अंतकरणाने ते मत स्वरूपच झालेले असतात. मियेची प्राणी धाले, ज्यांचे प्राण माझ्यानेच संतुष्ट झालेले असतात. आणि आत्मबोधाची भुली, भुली म्हणजे भुरळ, या आत्मबोधाची भुली पडल्यामुळे मग जीवो म्हणजे जगणे किंवा त्याला जन्म असं म्हणतात, आणि मरो म्हणजे मरण. जन्म आणि मरण या दोघालाही ते विसरतात. 3 भाव आहे या ओळीमध्ये. पहिला भाव आहे चित्ती मीची झाले, ते अंतकरणाने मत स्वरूपच झाले असतात. या मना अंतकरण वृत्तीचा चिंतन करणारा जो भाग असतो त्याला चित्त असं म्हणतात. संकल्प विकल्प करतो त्याला मन असं म्हणतात. अहम भाव धारण करतो त्याला अहंकार असं म्हणतात. आणि निष्ठे जो करतो अंतकरणाच्या वृत्तीचा भाग त्याला बुद्धी असं म्हणतात. त्यापैकी चित्ते मीची झाली म्हणजे हे अंतकरणाच्या चिंतन करणारी जी वृत्ती आहे त्या वृत्तीने ते माझं चिंतन करतात. आणि चित्ताचा एक स्वभाव आहे, चित्त स्नेहाने, भयाने अथवा द्वेषाने ज्याचं चिंतन करतं तत्तत् स्वरूपात त्याला प्राप्त होत असते. याच्याकरता एक कथा सांगितलेली आहे बघा गुरुवारी चंद्रशेखर महाराजांनी. तर ते कथा सांगत असताना ते रावणाने सीतामातेचं अपहरण करून अशोक वाटिकामध्ये ठेवलं. ते कथा मला पुढं सांगायची आहे की चिंतन केल्यानंतर स्नेहाने करा, द्वेषाने करा किंवा भयाने चिंतन करा. चिंतन केल्यानंतर चित्ताला ज्याचं ते चिंतन करतं तत्त स्वरूपता प्राप्त होती. या अगोदर एक श्लोक सांगतो म्हणजे मला ते जुळून घेता येईल. ते या भागवतामध्ये
अवधूतांनी आपल्या जीवनामध्ये 24 गुरु स्वीकारले. त्या 24 गुरुमध्ये भिंगुरुटी नावाची, त्याला कुंभारिणी माशी असं म्हणतात, तिलाही स्वीकारलेला आहे. पृथ्वी वायुर आकाश मापोग्निश्चंद्रमा रवी कपतो जगर सिंधू पतंगो मधुकृत गजाहा मधुहा हरिणो मीन पिंगला क्रोरोर्भकः कुमारी शरकृत सर्प उर्ण नाभी सुपेशकृत, त्याला पेशकृत नावाचा किडा असं म्हणतात. तर ते भिंगुरटी तिचं उदाहरण घेतलेलं आहे. आता हे उदाहरण पुढे सांगतो. मग ते सीतामातेचं अपहरण झाल्यानंतर सीतामाताचा शोक अनावर झाला आणि प्रभू रामचंद्राचा वियोग मला का सहन करावा लागला म्हणून सीतामातेने रडावं, अश्रू गाळावे. पण त्या राक्षसामध्ये त्रिजटा नावाची राक्षसीन होती, सात्विक होती. एरवी दैत्यकुळ साचोकारे परे इंद्रही सरीनला हे उपरे, जसं भक्त प्रल्हादाचं उदाहरण आहे तसं रामायणामध्ये त्या त्रिजटेचं उदाहरण आहे. मग त्या त्रिजटेनं यावं आणि सीतेला समजावून सांगावं. सहसा हे घडत नाही. स्त्रियामध्ये स्वभाव असा असतो, म्हणजे मनुष्यामध्ये मनुष्य रडू लागला की दुसरा मित्र त्याला समजावून सांगतो. स्त्रियामध्ये तसं घडत नाही. एक स्त्री रडू लागली की दुसरी तिला मदत करत असते. रडण्याकरता का होईना, गावाकडे बघण्यात भेटतं. पण इथे मात्र त्रिजटा त्या सीता मातेला समजावून सांगते, शोक करू नको. प्रभू रामचंद्राचं तू चिंतन करते आहे ना, प्रभू रामचंद्र आता जवळ आलेलेच आहे, ते तुझा स्वीकार करतील, शोक करू नको. मग शोकाचं निवारण झालं की त्यानं शांत व्हावं. पुन्हा त्या त्रिजटानं सांगावं, आता मी सकाळपर्यंत येणार नाही, पण रडायचं नाही बरं का, सकाळपर्यंत रडायचं नाही. सकाळी रडण्याचा प्रारंभ झाला की समजावून सांगावं, रात्री घरी निघून जावं. एकदा काय झालं, त्रिजटेने समजावून सांगितलं, सीता शांत झाली, पण लगेच दुसऱ्या क्षणाला रडण्याकरता प्रारंभ केला. मग त्या त्रिजटेने विचारलं, तू का रडते आहे? म्हणे, प्रभू रामचंद्र माझा स्वीकार करतील यामध्ये मला संशय नाही, त्या संबंधाने माझा शोक नाही. पण शोक काय आहे? म्हणे, समोरचं झाड बघितलं, झाडाचा बुंथा बघितला, त्याची मुख्य फांदी तीही पाहिली, त्यावर असणारी शाखा बघितली म्हणजे डहाळी बघितली, त्या डहाळीवर असणारं एक पान आहे झाडाचं, आणि त्या पानावर असणारी जी कुंभारीने माशी आणि तिने एका किड्याला पकडून आणलं, त्याला बघून मला शोक झाला. हे का शोकाचं कारण आहे का? पुढचं तर ऐक ना. म्हणे, शोकाचं कारण ते नाही. कारण असं आहे म्हणे, त्या कुंभारीन माशीनं, त्या भिंगुरटीनं जंगलात जाऊन एका किड्याला पकडून आणलं, पानावर असणारं आपलं घरटं त्या घरट्यामध्ये ठेवलं, आणि परिणाम असा झाला की घरट्यात येत असताना त्या किड्याला दंश करावा, जात असताना पुन्हा दंश करावा. अळीला पकडून आणलं की नाही, दंश करावा. त्या दंशामुळे त्या अळीला इतक्या वेदना झाल्या की आता कुंभारीने माशी येईल, मला दंश करेल, जाल्ली आता जाताना मला दंश करेल, असा ध्यास लागल्यामुळे परिणाम असा झाला की काही दिवसानंतर तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी, ती आळी राहिलीच नाही, पूर्वीची ती आळी आहे. कुंभारीन माशी किंवा भिंगुरटी ही तिचं स्वरूप नाही, पण स्वरूप नसताना सुद्धा त्या आळीला भिंगुरटीचं स्वरूप प्राप्त झालं. यामध्ये माझं रडण्याचं कारण आहे. म्हणजे कसं काय कारण आहे? प्रभू रामचंद्राचं मी इथं चिंतन करते आहे, आणि चिंतन करत असताना जसं त्या आळीला तिचं स्वरूप नसताना भिंगुरटीचं स्वरूप प्राप्त झालं, तसं भगवंताचं चिंतन करत असताना मी सीता आहे, पण रामाचं चिंतन करत असल्यामुळे जर मला रामाचं स्वरूप प्राप्त झालं तर भक्ती सुखाचा आम्हाला आस्वाद घेता येणार नाही. कारण तो एक राम आणि मी एक राम, नवरा बायकोची जोडी फुटली ना, भक्ती सुखाचा आस्वाद नाही. त्रिजटेनं सांगितलं तरी शोक करण्याचं कारण नाही, कारण ज्याप्रमाणे तू इथे रामाचं चिंतन करते आहे, तुला राम स्वरूप आता प्राप्त होईल, आणि तिकडे राम तुझं चिंतन करतो आहे म्हणून त्याला सीता स्वरूप प्राप्त होईल. जोडी अभंगच आहे, शोक करण्याचं काही कारण नाही. नाथ महाराजांनी याचं 24 गुरुमध्ये असं उदाहरण घेतलेलं आहे. यत्र यत्र मनोदेही धारयत सकलम धिया स्नेहात भयात द्वेषात वापी याती तत्तत् स्वरूपताम. मनुष्याचा असणारा अंतकरण, सर्व अंतकरणाच्या वृत्ती, देहधारी असणाऱ्या जीवाच्या अंतकरणाच्या सगळ्या वृत्ती ज्या विषयावर एकाग्र होतात, स्नेहाने असू द्या, भयाने असू द्या, किंवा स्नेहात द्वेषाने असू द्या, स्नेहात द्वेषात भयात वापी याती तत्तत् स्वरूपताम. आणि याकरता उदाहरण दिलं, यथा पेशस्कृतः कीटम कुड्याम तेन प्रवेशितः याती सात्मताम राजन पूर्वरूपम असंत्यजन. ज्याप्रमाणे पूर्वीचं स्वरूप नसताना सुद्धा त्या कीटकाला पेशस्कृताचं, भिंगुरटीचं स्वरूप प्राप्त झालं. आणि मग नाथ महाराजांनी चिंतन असं केलं, जर ती आळी तिचं स्वरूप नसताना सुद्धा तीव्र ध्यानाने त्या कुंभारीने माशीचं चिंतन करत असताना जर भिंगुरटी स्वरूपाला प्राप्त होत असेल, तर मुळात मनुष्याचं चित्त स्वरूपच आहे ना, चित्तम चित्त विजानीयात. जर नसलेला भाव जर चिंतनाने प्राप्त होत असेल, तर असलेलाच आत्मभाव का बरं प्राप्त होणार नाही? आणि असं यांनी चिंतन केल्यामुळे चित्ते मीच जाहले, म्हणून अंतकरणाने हे माझ्या स्वरूपाला प्राप्त झाले.
चित्ते मीच झाले काजे या मनाची कणिके, जे देखिले गोडीच्या ठाया सोके, म्हणून अनुभव सुखाची कौतिके दावीत जावीजे, किंवा जे चित्तवरील आत्मयाते, जे नाना गती ते पावविते, ते चित्तवरील आत्मयाते, मग कवन आठवी देहाते गेले की आहे, ते चित्त आत्मस्वरूपाला वर्त, किंवा जयाचे चित्त चैतन्य झाले, यातायातने माले घनानंद जे, किंवा तैसे संकल्पोनी काढिले, जयाचे मनची चैतन्य झाले, म्हणून एक दिशीय परिव्यापिले लोकत्रय, हा सर्व चिंतनाचा विचार असल्यामुळे चित्ते मीच झाले, चित्ताने हे माझ्या स्वरूपाला प्राप्त झाले. आणि खरा परमार्थ चित्ताकरताच आहे, देहाकरता परमार्थ नाही, कारण देह नाशिवंत आहे. आत्मस्वरूपाला परमार्थ करण्याची गरज नाही, कारण आत्मा कधी वेगळाच नाही परमात्मा स्वरूपापासून, एकच स्वरूप आहे. चित्ताकरता मात्र हा सगळा भाव आहे. चित्ते मीच झाले पहिला भाव. दुसरा, मीयेचे प्राणे झाले, माझ्यानेच यांचे प्राण संतुष्ट झाले. म्हणून प्राण शब्दाचा अर्थ करत असताना एकतर इंद्रियांचे सगळे व्यापार परमात्म्याला विषय करतात असा प्राण चक्षुरादी इंद्रियांना अर्थ घेऊन केला, किंवा प्राणे झाले म्हणजे प्राणाने तृप्त झाले, म्हणजे जगत असताना जोही श्वास असेल तो भगवंताच्या करताच समर्पण ते करतात, दुसरा अर्थ नाही. आणि याकरिता ज्ञानोबारे उदाहरण देतात की जयांची येवाचे माझे आलाप, दृष्टीभोगी माझे चुरूप, जयाचा मन संकल्प माझाची वाहे, माझी या कीर्तिविन, जयांचे रीती नाही श्रवण, जया सर्वांगी भूषण माझी सेवा, जयांचे ज्ञान विशो नेणे, जाणीव मज एकातेची जाणे. पुढे ओवी फार गोड आहे. जया आयसे लाभे तरी जिने एरवी मरण. जर यांच्या जगण्यामध्ये भगवंताची भक्ती घडत असेल तरच जगावंसं वाटतं, त्यापेक्षा मरण चांगलं. यालाच म्हणतात मीयेची प्राणे झाले, माझ्यानेच यांचे प्राण संतुष्ट झाले. म्हणजे प्राण संतुष्ट केव्हा होईल, जर ते प्राण भगवंताची सेवा करत असताना कारणी लागत असेल तरच त्यांचा प्राण संतुष्ट झाला, किंवा त्यांचं आयुष्य सार्थक लागलं असं त्यांना वाटतं. बाबा काही सांगायला का वेगळं काही? चिंतिता किटकी भिंगुरटी, तेची ते होणे उठी, तैसा तो उठा उठी होय, निज दृष्टी निज तत्वे. हा उपदेश केलेला आहे. ज्याप्रमाणे चिंतन करत असताना ते कीटकी भिंगुरटी झाले, तसं तीव्र ध्यान करून तू सदा परमात्म स्वरूपाला आत्मदृष्टिकोनातून हो, असा त्याचा अर्थ. होका सैंधवाचा खडा, पडल्या सिंधू माझी वडा, तो होणे ठाके त्या एवढा, तैसा तो रोकडा मीचे होसी, जैसे समुद्र लवण न पडे तो वेगळे अल्प आवडे, मग होय सिंधूची एवढे मिळे तेव्हा. ज्याप्रमाणे सैंधवाचा मिठाचा खडा समुद्रामध्ये पडेपर्यंत उशीर आहे, पडला की जेवढं व्यापक समुद्राचं स्वरूप आहे तशी स्वरूपात त्याला प्राप्त होते. म्हणून चित्तच्या अंतःकरणामध्ये हे ज्ञान अभिव्यक्त झालं, आणि मग अभिव्यक्त झालेले विशेष ज्ञान अज्ञानाच्या आवरणाचा भंग करतं, आणि स्वयंप्रकाश असणाऱ्या परमात्मा स्वरूपाचं ते प्रकाशन करू शकत नाही. पण त्या चित्ताचा वाद झाल्यामुळे ते चित स्वरूप होऊन जातं. मीयेचे प्राणे झाले, मग जीवो मरो विसरले बोधाची या भुली. या बोधाच्या आत्मज्ञानाच्या भुलीमुळं, किंवा ही भुरळ त्यांना पडल्यामुळे, किंवा ते या बोधाला वशीभूत झाल्यामुळे आता आपण जगावं का मरावं याचा त्यांना विसर पडला. का विसर पडला? कारण जन्म आणि मरण दोन्ही देहाला आहे. जन्म आणि मरण दोन्ही देहाला आहे. कारण सूक्ष्म देहाचा विचार केला तर त्याचं फक्त स्थूल देहामध्ये जाणं त्याला जन्म असं म्हणतात, आणि एखाद्या देहापासून निघून जाणं त्याला मृत्यू असं म्हणतात. वास्तविक जन्म आणि मरण देहाला आहे, आणि महापुरुषाला मात्र मी देह आहे हाच भाव नाही. आता देहाचे तयाचे ठाई नाही, शरीराचे तयाचे ठाई आड नावही उरले नाही, तरी कोणे काळी काही निमित्ते पाहे पा, मी शरीर आहे हाच भाव नाही. सांडवणे अंगीची खोळी सरपरी गालिया पाताळी, ते त्वचा कोण सांभाळी तैसे झाले. देहात असताना सुद्धा मी देह आहे मला याचा भाव नसेल तर मग याचा अर्थ काय झाला? बोधाची या भुली जीवो मरो विसरले. आणि भूल पडली ना तर भुलीमध्ये मनुष्याला विसर पडतच असतो. खरं तर विसर पडला तर त्यालाच भूल म्हणावी. विसर पडली तरच भूल आहे. कधी कधी ते शल्यकर्म करत असताना नाही का भुलीचं इंजेक्शन देतात बघा. इंजेक्शन आहे, सुची वेद करतात. सुईचा वेद करतात. हा त्याला मराठी भाषेमध्ये सुचिवेद शब्द आहे इंजेक्शनला. सुची म्हणजे सुई आणि वेद म्हणजे छिद्र पाडणं, सुचिवेद.
म्हणजे शल्य ऑपरेशन करत असताना भूल देतात की नाही. मग ज्याच्यामध्ये विसर पडतो त्याला भूल असं म्हणतात. 12व्या अध्यायामध्ये भगवंताला भूल पडली बघा, किंवा पाठीमागे भूल पडली. भक्ताची पण भूल आहे एक, काही सांगायचं का हो? इंजेक्शन. परमात्मा म्हणतात तो भक्त मला आवडतो. अर्जुना गातो भक्त तोची योगी तोची मुक्त. तो वल्लभा मी कांताई सापडिये. तो आम्हाला किती आवडतो, तर मी कांत म्हणजे पती आहे आणि वल्लभा म्हणजे तो पत्नी आहे. वल्लभ म्हणजे पती आणि वल्लभा म्हणजे पत्नी. तो वल्लभा मी कांत आई सापडिये अशी भगवंतानी उपमा दिली. परंतु भगवंत असं म्हणतात असंही चालत नाही. हे ना तो आवडे मज जीवाचे नि पाडे, हेही येत थोकडी रूप करणे. वास्तविक तो आम्हाला किती आवडतो, ज्ञानी त्वात्मैव मे मतम. हे ना तो आवडे मज जीवाचे नि पाडे. पण खरं सांगू का, असं म्हणणं सुद्धा ही तुलना करणं मात्र कमीपणाचं आहे. पण का उपमा दिली, भूल पडल्यामुळे. तरी पडियंत याचे कहाणी, ही भुलीची भारणी. ये तव न बोलणी परिबोलवी श्रद्धा. ज्या प्रेमळ भक्ताची वार्ता सांगणं आणि सांगत असताना मात्र आम्हाला भूल पडते. भुलीमध्ये मनुष्याला विसर पडतो आपण काय बोललो. आणि म्हणून अशा बोधाची भूल पडल्यामुळे भक्तिसूत्रामध्ये पण असा विचार आहे ना, यल्लब्धा पुमान सिद्धो भवती अमृतो भवती तृप्तो भवती यत प्राप्य न किंचित वांछती न शोचती न द्वेष्टी न रमते नोत्साही भवती यज्ञात्वा मत्तो भवती. हे मत्तो भवती म्हणजे बोधाची या भूली. यज्ञात्वा मत्तो भवती स्तब्धो भवती आत्मा रामो भवती. त्यांना स्वतःच्या देहाचीही भूल पडली, म्हणजे जन्म मरणाला ते विसरले. यात नवल नाही, समोरच्या असणाऱ्या लोकांना ते सुद्धा विसरले. ज्ञानोबाऱ्यांचे तसा शब्द आहे, जे माझेनी कामे स काम, जे माझेनी प्रेमे स प्रेम, जे माझिया भूली संभ्रम नेनती लोक. आता लोक काय म्हणतात किंवा देहाचा माझ्या ठिकाणी काय भाव आहे याचा त्यांना विसर पडला. हा आत्मज्ञानाचा प्रभाव आहे. म्हणून आत्मज्ञानामध्ये निमग्न झालेली वृत्ती देहाला आठवतच नाही. भागवतामध्ये सुद्धा असा विचार आहे ना, उदाहरण दिलेलं आहे की ज्या आत्मस्वरूपाचा अपरोक्ष साक्षात्कार झाल्यामुळे तो महात्मा देह माझा चांगल्या प्रकारचा आहे, म्हणजे देह पडला आहे का देह आता चालतो आहे याचा आठवण धरत नाही. ज्याप्रमाणे मदिरा मदांध झालेला व्यक्ती आपल्या शरीरावर वस्त्र आहे की नाही याची आठवण ठेवत नाही, तसे हे देखील बोधाच्या भुलीमुळे बोधाची भूल प्राप्त झाल्यामुळे जीव मरो विसरले. देहम च नश्वरम अवस्थितम उत्थितम वा यतो सिद्धो न पश्यते यतोध्यमगत स्वरूपम दैवादपेतमुत दैव वशात उपेतम सिद्धो वासो यथा परिकृतम मदिरामदांधा. असा श्लोक तिथे आलेलाच आहे. मग जीव मरो विसरले बोधाची या भुली. म्हणून ते लोकालाही जाणत नाही आणि म्हणून लोक त्यांना वेड म्हणू शकतात. खरं तर लोक त्यांना ओळखतच नाही ना. माणूस पण ते लौकिक भाग कडा महात्म्याला ओळखण्याकरता त्यांच्या अंतकणाचा जो विचार आहे तो या अंतकणात अभिव्यक्त व्हावा लागतो. खरं तर असं आहे, ज्याचा स्वभाव समान असतो आणि ज्यांची आवड समान असते ते एकमेकाला ओळखू शकतात. समानशीले व्यसने सुसख्यम. चांगल्या प्रकारचं प्रेम तेव्हा निर्माण होतं की स्वभावही समान असावा आणि आवडही समान असावी. म्हणून बाकीचे लोक त्यांना जाणू शकत नाही, म्हणून ते वेडे आहेत अविचारी आहे असं म्हणू शकतात. पण त्यांना फक्त महात्मेच ओळखू शकतात, बाकी कोणी नाही. मग जीवो मरो विसरले बोधाची या भुली. मग तया बोधाची माझे नाचते संवाद सुखाची भोजे. आता एकमेका घे पेदिजे बोधची वरी. तसं या दोन वयाचं युग्म आहे. बोधाची या भुली जीव मरो विसरले मग तया बोधाची माझे. कारण अर्थ तेव्हाच पूर्ण होतो, संबंध तसाच लागतोय. तया बोधाची माझे. माझे म्हणजे काय, उन्मत्तपणा. आणि हा उन्मत्तपणा प्राप्त केव्हा होतो, खरं या उन्मत्तपणामध्ये प्रेमाचा आविष्कार आहे. प्रेमाचा उन्मत्तपणा आहे ना. भागवतामध्ये चिंतन आहे, एवं व्रतः स्वप्रिय नाम कीर्त्या जातानुरागो द्रुतचित्त उच्चैहि हसत्यथो रोदिती रौती गायन त्योन्मादवन नृत्यती लोकबाह्याः. तो नाचतो गातो, पण केव्हा, जोपर्यंत मनुष्याच्या मनामध्ये आनंदाचा अतिरेक होत नाही तोपर्यंत नाचणं घडत नाही. जसं की एखादं पात्र परिपूर्ण भरलं की ते ओसंडत असतं, तसं आतमध्ये जर आनंदाचा सागर प्राप्त झाला त्याच्याशिवाय नाचणं घडत नाही. आणि मग नाचत असेल तर मग ते बळजबरी.
त्या नाचण्यामध्ये आनंद मिळत नाही. मग तया बोधाचे ने माझे, त्या बोधाच्या उन्मत्तपणामुळे याचे ज्ञात्वा मत्तो भवती, या नाचण्यामध्ये ते नाचतात पण त्यांच्या नाचण्यामध्ये क्लेश नाही. बोधाचे ने माझे संवाद सुखाची भोजे नाचती, भोजे म्हणजे आवडीने. आपण आता हा संवाद करावा, ज्याला आतमध्ये प्राप्त झालं ते उदार भावना आहे ना, आणि उदार भावनेमध्ये कोणाला तरी सांगावं. खरं असं आहे की काही गोष्टी प्रदान केल्यानंतर वाढतात. म्हणजे हा आनंद मला प्राप्त झाला तर तो आनंद संवादाच्या रूपाने सांगितला तर तो आनंद दुप्पटपटीने वाढतो. आणि मग कोण असा व्यक्ती आहे की जो लाभाची वंचना करेल, करणार नाही. म्हणून आवडीनं, त्याच्यात आवड पण आहे. आणि संवाद सुखाची भोजे, संवाद सुखाच्या आवडीनं ते नृत्य करतात. भागवतामध्ये पण असं चिंतनच आहे बघा. कधी ते विलज्ज होऊन नृत्य करतात किंवा गायन करतात. वाग गदगदा द्रवती यस्य चित्तम हृदत्य भीक्ष्णम हसती क्वचिच्च विलज्जवत गायती नृत्य तेच मदभक्तियुक्त भुवनम पुनाती. माझ्या भक्तीने युक्त झालेले हे महात्मे, त्यांची वाणी अशी गदगदा होते प्रेमाने. ते रडतात, विलज्ज होऊन गायन करतात किंवा नृत्य करतात. त्यांना कोणी जाणू शकत नाही, पण भक्तीने संपन्न झालेले मात्र सगळ्या त्रैलोक्याला पावन करतात. तत्प्राप्य तदेवावलोकयती, तदेव शृणोती, तदेव भाषयती, तदेव चिंतयती, नाचती संवाद सुखाची भोजे किंवा परस्परं लपमानाहा पावयंती कुलानी पृथ्वींच. असं पण नारद भक्तिसूत्रामध्ये सूत्र आलेलं आहे ना. या लागी जो लोक बाह्यता, काय स्वये नाचे ब्रह्म उन्मादता, वा लोकमानती तया पिशाचता. वा हा बोध पंडिता सहजा न कळू शकणार नाही. हा बोध सुसंवेद्य आहे, ज्याचा त्यालाच कळू शकतो, किंवा तशा अंतकरणाची समानता प्राप्त झाली तरच कळेल, अन्यथा कळणार नाही. वा ही सोयी महत्वाची आहे. वासो यथा, जो मोलीमध्ये राख आहे तो मदिरानंदी नाचे गाये, जेने ब्रह्मानंद सेविला आहे तो केवी राहे आवरला. तो कसा बरं आवरला जाईल? आवरल्याच जाणार नाही. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, धरिताही परी आवरेना. धरण्याचा जरी प्रयत्न केला तर तो आवरल्या जाऊ शकत नाही, ते ओसंडून वाहत आहे. आणि खरं आहे, अशा महात्म्याचा आनंद ओसंडून वाहलाच पाहिजे तर जगाचं कल्याण आहे. वाहला तर, नाहीतर मग जगाचं कल्याण नाही. सामान्य असणारं निद्रेमध्ये आत्मस्वरूपाचं आवृत्त असणारं अज्ञानाचं सुख मिळालं तर मनुष्याला मी किती वेळापासून कुठे झोपलो हे आठवत नाही, भूल पडते की नाही. आणि मग ज्याला देश काल वस्तू परिच्छेद रहित असणारा निर्विषय निरुपाधिक नित्य निरतिशय असा जर आनंद प्राप्त झाला तर त्याला का बरं विसर पडणार नाही? पडलाच पाहिजे. नाचती संवाद सुखाची भोजे, संवाद करण्याकरता दोघे असावे लागतात. मग काय देतात? आता एकमेका घेपे दिजे बोधची वरी. आता त्यांचा व्यापार आहे बोधची वरी, बोधापर्यंतचा व्यापार. एकमेका घेपे, एकमेका दिजे. देतातही बोध आणि घेतातही बोध. पण हा मात्र सर्वात मोठा संवाद सुखाचा लाभ आहे. याच्यामध्ये योग्यताही समान आहे, विषय आवडीचाही समान आहे, आणि घेण्या देण्यामध्ये कनिष्ठ उत्तमतेचा भाव नाही कोणत्याही प्रकारचा. असा हा संवाद फार महत्त्वाचा. आता एकमेका घेपे दिजे बोधची वरी 19-20 वयचं युग्म आहे. आता पुढच्याही 2 वयाचं युग्मच आहे. जैसी जवळिकेची सरोवरे उचंबळली या कालवती परस्परे, मग तरंगासी धवळारी तरंगची होती, तैसी एर एरांची मिळणी पडत आनंद कल्लोळांची वेणी, तेथ बोध बोधांची लेणी बोधेची मिरवी. या 2 वयाचं युग्म आहे. ज्ञानोबराय उदाहरण देतात. दृष्टांत कोणत्या प्रसंगाला कसा द्यावा हे हातवटी किंवा कौशल्य ज्ञानोबरासारखं म्हणजे उपमाच देता येत नाही. अनन्वय अलंकाराच्या भाषेमध्ये कसं उदाहरण द्यावं? ज्ञानोबरांसारखंच द्यावं. कुणी द्यावं? ज्ञानोबरांनीच द्यावं, दुसरं उदाहरण नाही. जैसी, ज्याप्रमाणे जवळिकेची सरोवरे, सरोवर जवळजवळ आहे, दूर असतील तर मग उपयोग नाही त्याचा, म्हणजे मिसळण्याकरता उपयोग नाही. सरोवर जवळ आहे. पुन्हा दुसरी महत्त्वाची गोष्ट, जैसे सरोवर आटले तसं नाही, आटलेलं सरोवर नाही ना, जवळिकेची सरोवरे. पुन्हा ओचंबळलिया, त्यांच्यामध्ये पाण्याचा उत्कर्ष झाला, आणि एवढा उत्कर्ष झाला की त्यांच्या लाटा उसळू लागल्या. उचंबळलिया, आणि मग त्या लाटा काय होतात? या सरोवराच्या लाटा त्या सरोवरामध्ये जातात, आणि या लाटा वाढल्यामुळे त्याच्यात पुन्हा लाटा निर्माण होतात, त्या माघारी येतात.
उचंबळली या कालवती परस्परे, परस्परामध्ये ते कालवल्या जातात. मग काय होतं, तरंगासी धवळारे तरंगची होती. धवळारे शब्दाचा अर्थ होतो मंदिर किंवा राहण्याचं असणारं घर. मग या तरंगाला राहण्याकरता ते तरंग घर होतात आणि त्या तरंगाला राहण्याकरता या सरोवरातले तरंग काय होतात, घर होतात, रमण्याचं ठिकाण होतात. हे झालं उदाहरण. पण केव्हा होतं हे मात्र, सरोवर जवळ असावे, त्याच्यामध्ये पुन्हा उचंबळ नसावं. तसे हे दोन महात्मे एका योग्यतेचे आहेत, जवळजवळ आलेले, आणि दोघाच्याही अंतकणामध्ये आनंद ओसंडून वाहतो आहे. मग यांच्या अंतकणातला आनंद त्यांच्या अंतकणातल्या आनंदाला घर होतो आणि त्यांच्या हृदयातला आनंद यांच्या अंतकणामध्ये येतो, घर होतो, असं उदाहरण आहे. तैसी एर एरांची मिळणी. खरं तर असं आहे, जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांना मिळतात आणि त्यांच्या मिळण्यामध्ये जर आनंदाची देवाणघेवाण होत असेल किंवा बोधाचं आदान प्रदान होत असेल तर समजून घ्यावं ते दोन्ही व्यक्ती उच्च अधिकाराचे आहे. याच्या उलट दोन व्यक्ती मिळाल्यानंतर वरवरचा फक्त आनंदाचा व्यवहार होत असेल आणि मनामध्ये जर कलुषित भावना असेल, द्वेष असेल, तर मग सात्विक आनंदाचा लाभ नाही होत. मग स्मित हास्य करून आपण म्हणू शकतो, वा तुम्ही आल्यानंतर आनंद झाला, पण खरं जे आहे ना ते मात्र नाही होऊ शकत. म्हणून एर एरांची मिळणी, या दोघांच्या मिळण्यामध्ये, मिलापामध्ये पडत आनंद कल्लोळांची वेणी. आनंदाचा कल्लोळ, एकतर आनंद कसा आहे, विषय न होणारा आहे, साकार नाही. पण ज्ञानोबा म्हणतात आनंदाची एक लाट निर्माण व्हावी, पिकली या सुखाचा परिमळ, जसं म्हणतात की नाही पाठीमागं, तसं आनंदाची असणारी लाट, आणि त्या लाटेची पुन्हा काय होते, वेणी पडत. वेणी म्हणजे काय, गुंफण. जसं की पूर्वीच्या काळामध्ये आता जास्त नाही बघायला मिळत, पण पोळा नावाचा सण आला की पूर्वीच्या काळात सगळे शेतकरी सूत विकत आणायचे आणि त्यांच्याकडे एक चक्री असायची. त्या चक्रीला सूत लावायचं, ते फिरवायचं, त्याचा एक पदर तयार करायचा आणि 2-3 पदर तयार झाले की ते पदर एकमेकामध्ये गुंफायचे, त्याला म्हणतात वेणी. म्हणजे 3 असणारी दोरी आहे की नाही, एकमेकाला गुंफायची, त्याला वेणी असं म्हणतात. मग यांच्यामध्ये काय होतं, आनंदाच्या कल्लोळाची वेणी किंवा गुंफण गुंफली जाते. एर एरांची मिळणी पडत आनंद कल्लोळांची वेणी, तेथे किंवा त्या ठिकाणी. बाबा हा बोध शब्द वेगळा असेल ना, बोध नंतर बोधांची, हां इथे एकच दिला आहे म्हणून असं, कारण 3ही हां वेगळाच पाहिजे. तेथे बोध बोधांची लेणी बोधेची मिरवी, त्यांच्यात बोध बोधांची एकच आहे, हां वेगळाच पाहिजे. तेथे काय होतं, बोध बोधेची, बोधाच्या द्वारे, सरळ चालेला आहे, हो हो, तृतीया आणि षष्ठी. बोध बोधेची, बोधाच्या द्वारेच, बोधांची, ज्ञानाची लेणी मिरवी, अलंकार परिधान करतो. म्हणजे फक्त शब्दामध्ये त्रिपुटी आहे आणि अर्थामध्ये मात्र एकच आहे. बोध बोधाच्या द्वारे बोधाचेच अलंकार परिधान करतो. पण हे केव्हा घडतं, जर या बोधाला बोधाच्या द्वारे बोधाचा अलंकार घ्यायचा असेल तर असे 2 महात्मे एकत्रित यावं लागेल, त्याशिवाय आनंदाची लय लूट होणार नाही. तैसी एर एरांची मिळणी पडत आनंद कल्लोळांची वेणी, तेथे बोध बोधांची लेणी बोधेची मिरवे. अर्थात हा सगळा ज्ञानाचाच व्यवहार चालू आहे. म्हणून ज्ञानाला स्वतःचं म्हणजे आपलीच आवड धारण करून ज्ञानच, ज्ञानाच्या द्वारे ज्ञानाचे अलंकार परिधान करत आहे, निमित्त आहे 2 साधूंचं. पण यांची योग्यता कशी आहे, याकरता आता पुढे सुद्धा 2 ओयांचं युग्म आहे. जवळपास या 24व्या ओळीपर्यंत सगळ्या 2-2 ओयांचंच युग्म आहे. जैसे सूर्ये सूर्याते ओवाळिले, के चंद्रे चंद्रम्याक्षेमध्ये दले, ना तरी सरिसेनी पाडे मिनले, दोन्ही ओग तैसे प्रयाग होता सामरस्याचे, वरी ओसान तरत सात्विकांचे, ते संवाद चतुष्पतीचे गणेश जाहले. जैसे यांची असणारी भेट झाली ना, एर एरांची मिळणी, मग यांची असणारी भेट सांगा बरं कोणत्या भेटीसारखी आहे, तर त्यांच्या भेटी करता ज्ञानोबा उदाहरण देतात, ते सुद्धा अनन्वय अलंकाराचं उदाहरण आहे. म्हणजे सूर्याला ओवाळायचं आहे, चालला काजवा, नाही ना चालत. सूर्या ते ओवाळिले, स्वयंप्रकाश असणारा सूर्य, त्या सूर्याने दुसऱ्या असणाऱ्या एका सूर्याला ओवाळावं, कारण तो सूर्य दुसऱ्या सूर्याला कसं ओवाळावं, प्रकाशन करावं हे जाणू शकतो, दुसरं कोणी जाणू शकत नाही. तसा या महात्म्याचा आनंद कोणाला होऊ शकतो, त्याच योग्यतेने संपन्न असणारा महात्मा असेल तर होऊ शकतो. सूर्या ते ओवाळिले,
की दुसरं उदाहरण, चंद्रे चंद्रम्याक्षेमध्ये दले. क्षेम म्हणजे आलिंगन. शीतल असणारा चंद्र आहे आणि त्या शीतल असणाऱ्या चंद्राला आलिंगन देण्याकरता कोण असावं लागेल? दुसरा चंद्रच असावा लागेल. मग चंद्राने चंद्राला आलिंगन द्यावं, सूर्याने दुसऱ्या सूर्याला ओवाळावं, किंवा ना तरी म्हणजे अथवा सरीसेनी पाडे दोन्ही ओगमिनले. सरीसा म्हणजे काय? समान, आणि पाड म्हणजे योग्यता. समान योग्यता ज्यांची असे आहे, असे दोन प्रवाह एकमेकांना मिळाले तर त्यांच्या असणाऱ्या प्रवाहाचा आनंद त्या दोन्ही ओघांना कळू शकतो. हे झालं उदाहरण. म्हणजे एका ओळीमध्ये 3 दृष्टांत समोर दिलेले आहे. तैसे तैसे सामरस्याचे प्रयाग होत. या महात्म्यांच्या रूपाने सामरस्य म्हणजे काय? ऐक्य भाव. या महात्म्यांच्या योगाने सामरस्याचे प्रयाग म्हणजे संगम कसा होतो आहे? सूर्याने सूर्याला ओवाळावं, चंद्राने चंद्राला आलिंगन द्यावं, किंवा दोन समान योग्यतेचे असणारे ओघ एकमेकांना मिळावे, तैसे सामरस्याचे प्रयाग होत. तशा प्रकारे जो ऐक्य भाव आहे किंवा सम असणारा ब्रह्म आणि त्याचा असणारा आनंद स्वरूपात त्याला रस असं म्हणतात. या सामरस्याचे किंवा एकत्वाचा संगम यांच्या रूपाने होतो आहे. आणि मग यांची भेट झाल्यानंतर काय होतं बरं? कंठावरोध रोमांचाश्रुभी परस्परमल्पमानाहा. नारदांनी सांगितलं आहे की परस्परमल्पमानाहा, जेव्हा हे महात्मे एकमेकांना आलिंगन देतात, कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे असं होत आहे. कंठावरोध, त्यांचा कंठ सद्गतीत होतो, रोमांच उभे राहतात आणि काहीही बोलत नाही, फक्त अश्रूंच्या द्वारेच संवाद होतो, दुसरं काही होत नाही. हे आनंदाश्रू आहे. रोमांचाश्रुभी परस्परमल्पमानाहा, जगाला ते पावन करतात. आणि म्हणून ते सांगतात, यांची भेट झाली की नाही आणि संगम जिथे होतो ना, मग तो पाण्याचा असू द्या, पाण्याचा संगम असेल तर केर कचरावरती तरतो, आणि दोन महात्म्यांचा एकत्वाचा संगम झाला तर अष्टसात्वी भावांचा असणारा पुराड ते वरती येत आहे. बघा, वरी म्हणजे प्रयाग झाल्यानंतर त्यावर सात्विकाचे ओसान तरत. पुरातील असणारे लाकडे किंवा त्याला केर कचरा किंवा त्याला पुराड असं म्हणतात. मग अष्टसात्वी भावांचा असणारा जो केर कचरा आहे ना, तो वरती तरतो. म्हणजे शरीरावर, वरती म्हणजे काय? शरीरावर. तो काही महत्वाचा भाव नाही, कारण अंतकणामध्ये बोध आहे, पण वरती शरीरावर ह्या सगळ्या कृती उमटतात. मग सात्वी भाव कनिष्ठ आहे असं पण काही नाही, पण ती भक्तीतली एक अवस्थाच आहे. म्हणून ते अष्टसात्वी भाव काय होतात? वरती दाटतात शरीरावर. मग त्यांचे रोम उभे राहतात, अश्रू, कंठ सद्गतीत होतो, शरीर कापू लागतं, काही बोलावंसं वाटत नाही, का याच्यामध्ये आता प्रलय सुद्धा होऊ शकतो असं वाटतंय. वरी ओसान तरत सात्विकाचे, पण ते मात्र काय आहे? संवाद संगम झाल्यानंतर घडतं. आणि वरी ओसान तरत सात्विकाचे ते म्हणजे ते दोन महात्मे असा अर्थ करायचा आहे. ते दोन महात्मे, कारण सर्वनाम आहे ना, ते संवाद चतुष्पथीचे गणेश झाले. ते दोन महात्मे मात्र काय झाले? आता चतुष्पथ, पथ म्हणजे मार्ग. ज्या ठिकाणी 4 रस्ते एकत्र मिळतात त्याला चौहटा, चौक किंवा चावडी असं म्हणतात. आणि चतुष्पथ म्हणजे काय? 4 रस्ते जिथं मिळतात. पण उदाहरण अगोदर सांगावं लागेल म्हणजे हे स्पष्ट होईल. पूर्वीच्या काळामध्ये ग्रामरचना करत असताना शास्त्र असं होतं की जिथे 4 रस्ते एकत्र मिळतात त्या ठिकाणी गणपतीचं मंदिर बांधायचं. आणखीन पण काही मोठ्या मोठ्या ऐतिहासिक शहरामध्ये आपल्याला दिसायला मिळतं, आणि ते गणपती प्रसिद्ध आहे. याचा भाव असा की 4 रस्ते एकत्र मिळाल्यामुळे गावातला कोणताही व्यक्ती जर बाहेर गावी जाऊ लागला त्याला गणपतीचं दर्शन व्हावं, म्हणजे विघ्नहार्त्याचं दर्शन व्हावं आणि विघ्न पडू नये. किंवा गावात येणारा कोणताही अतिथी आला की त्याला पहिल्यांदा गणपतीचं दर्शन व्हावं, म्हणजे गावात त्याची व्यवस्था व्हावी, विघ्न पडू नये कोणतं. याचा अर्थ काय झाला? 4 रस्ते जिथं मिळतात, ग्रामशास्त्राची रचना असल्यामुळे तिथे गणपतीचं मंदिर बांधलं जायचं, म्हणजे कोणामध्ये काही विघ्न पडू नये किंवा सगळ्यांचे असणारे प्रवासाचे मार्ग सुलभ व्हावे. आता हे महात्मे काय झाले? जगामध्ये संवाद कोणी कसा करावा याचा आदर्श उदाहरण म्हणजे हे झाले आहेत. संवाद चतुष्पथीचे गणेश झाले. गणपती नावाच्या अधिष्ठात्री देवता म्हणजे हे महात्मे झालेले आहेत. आता याचा अर्थ असा करावा लागेल, चतुष्पथ म्हणजे 4 मार्ग कोणते? एक तर मच्चित्ता, मदगत प्राणा, तुष्यंती, रमंती, या 4 गोष्टी घेतल्या तरी चालतील. किंवा संवाद करत असताना संवाद करणारे दोघे जण आहे की नाही, त्यांची योग्यता एक असली पाहिजे. 2 गोष्टी झाल्या, त्यांचा विषय एक असला पाहिजे आणि त्या विषयामध्ये त्यांना आनंद असला पाहिजे. हा देखील काय झाला? संवादाचा 4 प्रकार. बाबा आणखीन काय सांगता येईल काय?
जी जी हो. धर्म अर्थ आणि काम मोक्ष हा जो चतुष्पथ आहे, कोणत्याही मार्ग वा वा कोणत्याही मार्गाचा जर घ्यायचा असेल तर तो संतांचीच काय करावी, शरणागती करावी आणि त्यांच्या मुखातून श्रवण करावं. जी. धर्म अर्थ काम आणि मोक्ष यापैकी कोणताही पुरुषार्थ संपादन करायचा असेल तर तो या संतांच्या संवादातूनच प्राप्त होईल, अन्यथा नाही. ते संवाद चतुष्पतीचे गणेश जाहले, तेव्हा तया महासुखाची निभरे, धावोणी देहाची गावा बाहेरे, मिया धाले तिने उद्गारे, लागती गाजो. जे उदारातून बाहेर पडतं ना त्याला उद्गार असं म्हणतात. उद्गार त्याला आता ते उत हा उपसर्ग आहे आणि ते एक धातू आहे त्याच्यामध्ये, गिरती असा काहीतरी, गृह गिरती म्हणजे बाहेर पडणे, उघडणे म्हणतो ना आपण त्याला. काय त्याचा अर्थ असाच आहे का? आवाज करणे असा अर्थ. मग ते जेवण जर पूर्ण झालं की मग ढेकर येतो की नाही, आवाजच आहे. आणि आतमध्ये जर आनंद दाटला की शब्दाच्या रूपाने तो बाहेर प्रकट होतो, त्यालाही उद्गार असं म्हणतात. धाल्याचे ढेकर निगता होती सुख. धाल्याचे सुख झाले, धाल्याचे सुख झाले, ढेकर निगती. हा असा तृप्त झाला आणि तृप्त नाही तर मग व्यर्थ कटपटच आहे. पण मग त्याच्यामध्ये सुख नाही. तेव्हा तयास महासुखाचे निभरे, यांना जे सुख प्राप्त होतं या सुखाला देशाचा, कालाचा आणि वस्तूचा कोणताही परिच्छेद नाही, म्हणून त्याला महा अशा प्रकारचे विशेषण दिलेलं आहे. महासुखाचे निभरे, महासुखाचा भर झाला म्हणजे ते अंतकणामध्ये दाटलेलं आहे आणि त्यामुळे धावोणी हे धावतात. कुठपर्यंत धावतात? देहाची या गावा बाहेरे, शरीराची या गावा म्हणजे शरीराच्या गावात आलेले आहे. आणि खरं असं आहे, ज्या गावात आपण आलो त्या गावाच्या बाहेर आपण उल्लंघन केलं सीमेचं तर तो खरा दसरा आहे. धावोणी देहाची या गावा बाहेरे, हे देहाच्या गावाबाहेर धावतात. मग 3 देहाचा निराश असेल, पंचकोशाचा निराश असेल तर ते करतात. मग केव्हा? महासुखाची निभरे, धावोणी देहाची या गावा बाहेरे, मी या धाले, माझ्याने तृप्त झाले आणि तेने तृप्त झाल्यामुळे उद्गारे गाजो लागती. या तृप्तीपणामुळे जे त्यांना तृप्ती प्राप्त झाली त्या ढेकराने किंवा त्या वाणीच्या शब्दाने, उद्गार म्हणजे शब्द, त्या शब्दाने गाजो लागती, गर्जना करू लागतात की आम्हाला जो आनंद प्राप्त झाला तो तुम्ही सुद्धा घ्या. जे तुकोबरांचा अभंग आहे की नाही, सेवितो हा रस वाटितो अनेका. पण सेवितो म्हणजे मी तृप्त झालो, वाटितो अनेका, आज तृप्ती झाली की तरच वाटू शकतो. म्हणजे याचा अर्थ असा झाला, गाजो लागती देण्याकरता असावं लागतं परिपूर्ण, आणि परिपूर्ण असण्याकरता मिळवावं लागतं. देवतीही बळे धरेला सायासे म्हणजे मिळवलं, याच्यामध्ये ते तृप्त झाले. आणि मग संत उदार उदार देती भरले अनंत भांडार, देती आली असी दान, घातला दुकान देती आली असी दान. मियाद हाले तेने उद्गारे लागते गाजो. काय गाजो लागती? कशाची गर्जना करतात? ती गर्जना अशाची करतात की जी गर्जना करण्याकरता गुरु आणि शिष्य एकांतात जातात. पण हे मात्र सर्वांना सांगतात. पै गुरु शिष्यांची या एकांती, जे अक्षरा एकाची वदंती, ते मेघाची या परित्री जगती, गरजते सैंघ. सैंघ म्हणजे पुष्कळ, आणि वदंती म्हणजे वचन किंवा वाक्य. कोणतं वाक्य बोलतात? जे वाक्य गुरु आणि शिष्य एरवी तरी नाही, गुरु शिष्य सत्पथा आडळ पडे सर्वथा बोल खुंटे, असे ज्ञानोबांचे एक वाक्य आहे 13व्या अध्यायामध्ये. श्रुतीने जी द्वैत भावाची कल्पना केली ती कल्पना याच्याच करता केली की गुरु आणि शिष्यांच्या निमित्ताने जो सत्पथ चालू आहे याकरिता, म्हणजे या संवादामध्ये सुख प्राप्त होतं. गुरु शिष्यांची या एकांती, गुरु आणि शिष्य जे एकाची अक्षरा एकाची एकांती वदती. गुरु आणि शिष्य हे ज्या एका अक्षराची, ओमित्येकाक्षरम ब्रह्म अशा अर्थाने घ्या, किंवा जे अक्षर स्वरूप असणारं परब्रह्म. अक्षर आहे म्हणजे अविनाशी आहे, किंवा अक्षर म्हणजे ओमित्येकाक्षरम, एका अक्षराने संपन्न आहे किंवा वाचक आहे. एकाची वदंती, त्या एकाच असणारं वाक्य गुरु आणि शिष्य कुठं सांगतात? एकांती सांगतात.
कारण गुप्तपणे सांगावं लागतं ना. जर अनधिकारी असेल तर फल होत नाही आणि ते पुन्हा दुसरे कोणी ऐकू पण नाही. म्हणून ते एकांतामध्ये स्थिर असणाऱ्या एखाद्या स्थळामध्ये सांगावं लागतं. म्हणून गुरु शिष्यांची या एकांत स्थानामध्ये जे एकाची अक्षरा वदंती, ज्या एका अक्षराची वचन किंवा वदंती बोललं जातं, कथन केलं जातं, असं तेच असणारं वचन किंवा तो असणारा उपदेश सैंघ पुष्कळ रीतीने मेघाची आपरी त्रिजगती गर्जती. मेघाची परी म्हणजे मेघाच्या प्रकाराने मेघ ज्याप्रमाणे गर्जना करतो. ज्ञानोबाने वर्ष त्यासाने शब्द घेतला, कारण वर्षावाला सीमा असते आणि गर्जना मात्र त्यापेक्षा व्यापक असते. वर्षाव झाला तर इथे होऊ शकतो, दुसऱ्या देशामध्ये होईल असं नाही सांगता येत, पण गर्जना मात्र वर्षावापेक्षा फार मोठी असते. म्हणून गुरु आणि शिष्य एकांतामध्ये ज्या एक असणाऱ्या ब्रह्माचा उपदेश करतात, त्याच ब्रह्माचा उपदेश त्रिजगती एकांतात नाही, आता त्रिजगतामध्ये सैंघ पुष्कळ रीतीने लोकांना सांगतात. मेघाची परी, म्हणून मेघाच्या परी म्हणजे उपदेश पण असाच करावा ना. काय ते नाही विचारित मेघ हागणारी शेत, मेघवृष्टीने करावा उपदेश, अशा पद्धतीने ते उपदेश करतात. मेघाची परी, परी म्हणजे प्रकारे, त्रिजगती गर्जते सैंघ असा ते उपदेश करतात. हा उपदेश का करतात? कारण या उपदेशाने या आनंदाने आम्हाला सुद्धा आनंदाची लयलूट करता येते. आणि जो आनंद आम्हाला प्राप्त झाला त्या आनंदाकरता जगातले सगळे जर जीव प्रयत्न करत असेल, प्रयत्न करूनही त्यांना मिळत नसेल तर साधन चुकलं. म्हणून ते साधन आम्ही सांगावं, येतो हिताचा कळवळा, या भावने संत सांगतात. कसं? याकरिता ज्ञानोबारे उदाहरण देतात. जैसे कमळकळिका झालेपणे हृदयीची या मकरंदा ते राखो नेने, दे राया रंका पारणे आमोदाचे, तैसेची माते विश्वी कथित, कथितेने तोषे कथो विसरत, मग तया विसरा माझी विरत अंगी जीवे. या 2 वयांचं युग्म आहे. जैसी ज्याप्रमाणे कमळकळिका झालेपणे, कमळाची असणारी कळी झाली म्हणजे काय झाली? उमलली, परिपूर्ण झाली आणि ती प्रकट झाल्याबरोबर विकसित झाली. कमळकळिका विकसित झाल्याबरोबर हृदयीची या तिच्या उदरामध्ये असणारा जो मकरंद आहे राखोनीने, त्या मकरंदाला ते रक्षण करणे असं जाणत नाही. म्हणजे ते आपण गुप्त ठेवावं असं ती म्हणत नाही. मग भ्रमर आला की त्यालाही देणार आणि वारा आला तर मग सगळ्या लोकांना देणार. हृदयीची या मकरंदा ते राखोनेने, पंगत कोणाकोणाला देते? दे राया रंका पारणे आमोदाचे, म्हणजे कमळकलिका सुद्धा पंगत देते, पण काय? तिच्याकडे जे असेल ते. आमोदाचे पारणे, सुवास म्हणजे सुगंधाची असणारी पंगत राजालाही तशीच देते आणि रंकाला सुद्धा तशीच देते. ज्ञानोबरांचा असा शब्द आहे बघा, नेनती सानया थोरा कडसनी करू दे नाही, तिथे पण आहे बघा, नेनती राया रंका पाड धरू असे, कडसनी करू एक सरी आनंदाचे आवारू होत जगा. हा असं आहे. नेनती राया रंका पाड धरू नेनती, सानया थोरा कडसनी करू नेनती, आणि मग एक सरी आनंदाचे आवारू होत जगा. राजाला रंकाला असा ते विचार करत नाही, हा लहान आहे मोठा आहे असाही विचार करत नाही. एकसारखे सगळ्या जगाला ते आनंदाचं राहण्याचं ठिकाण होतात. तसंच इथं भाव आहे, दे राया रंका पारणे आमोदाचे, तैसेची माते म्हणजे मला विश्वी कथित, या जगामध्ये तशीच ते माझी कथा करतात. ही कथा करत असताना भेद जाणत नाही. भगवंताची कथा ऐकण्याचा सर्वांना अधिकार आहे, सर्वांचं ते स्वरूपच आहे. तैसेची माते विश्वी कथित, कथितेनी तोषे, कथा करण्याचा फक्त तोष आहे. कथेच्या माध्यमातून काही उपचार आम्हाला मिळावा हा तोष त्यांना नाही. कथितेनी तोषे, कथा सांगण्याचा तोष, बस आम्हाला कथा सांगण्याकरता मिळाली बस, दुसरं काही लागत नाही. बाबा ते विद्यानंद स्वामींचं उदाहरण सांगत असतात ना, आम्हाला फक्त ते अष्टादशा करायचं आहे, व्यवस्थेची आम्हाला गरज नाही. कथितेने तोषे कथो विसरत, या संतुष्टपणाने आता कथा करावी. अंतकणाचे उत्ते अंतर्मुख झाल्यामुळे कथा कुठं चालू आहे ते पुन्हा ते विसरतात. कथो विसरत, कथा सांगण्याचंही विसरतात. आणि मग तया विसरा माझी विरत अंगी जीवे, त्या विसरामध्ये या विस्मृतीमध्ये अंगे जीवे विरत, अंगाने आणि जीवाने विरून जातात, विरघळून जातात किंवा रममाण होतात. 2 भाव आहे. शरीरानेही विरतात म्हणजे देहभावाची आठवण नाही, आणि मी कोण आहे असं मनाने सुद्धा विसरतात. एरवी शरीराने कथेमध्ये असेल आणि मन जर दुसरं चिंतन करत असेल तर मग शरीराने कथेमध्ये आहे
आणि जीवाने मात्र नाही. पण यांच्या बाबतीमध्ये मात्र तया विसरा माझी विरत अंगे जीवे, ऐसे प्रेमाचे निबहुवसपणे, नाही राती दिवो जाणणे, केले माझे सुख अव्यंगवाने, आपण पियाजीही. ऐसे प्रेमाचे निबहुवसपणे, असं प्रेमाचे निबहुवसपणे, बहुवस म्हणजे आधिक्य, प्रेमाच्या आधिक्याने माझे अव्यंगवाने सुख जिही आपण पिया केले, राती दिवो जाणणे नाही. प्रेमाच्या पुष्कळपणाने आधिक्याने अव्यंगवाने, ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं व्यंग, त्रुटी, उणीव, कमतरता नाही किंवा ज्याच्यामध्ये दोष नाही, असं असणारं जे माझं अव्यंगवाणी सुख किंवा प्रयाणकाले प्राप्ते, तया अव्यंगवाणी या ब्रह्माते, असा शब्द तिथं आलेला आहे. किंवा ये भक्तीची ये वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निचधाम माझे, असं निर्दोष असणारं जे माझं अव्यंगवाणी सुख, जीही ज्यांनी त्या सुखाला आपण पिया केले, आपलं स्वतःचं सुख किंवा स्वरूप सुखरूप केलं, किंवा ते सुख आपण पिया केले म्हणजे आपल्या स्वाधीन करून घेतलं. आणि कशामुळे? प्रेमाच्या आधिक्याने. आणि परिणाम असा झाला की या सुखामुळे आता ते देशालाही जाणत नाही, कालालाही जाणत नाही आणि वस्तूलाही जाणत नाही. राती दिवो जाणणे नाही, आता रात्र झाली का दिवस झाली असं जाणत नाही. अखंड चिंतन चालू आहे. दीन रजनी हाची धंदा किंवा सततम कीर्तयंतो माम असा आहे, किंवा अनन्यचेता सततम असा असल्यामुळे राती दिवो जाणणे नाही, रात्र आणि दिवस जाणत नाही. मग परमात्मा ते जर तुमचं भजन करत असेल तर तुम्ही काय देणार त्यांना? भगवंत म्हणतात ददामी बुद्धियोगम तम. ज्ञानोबा असं म्हणतात त्यांना आम्हाला प्रेम द्यावं असं वाटलं, पण ते प्रेमही त्यांनी स्वाधीन करून घेतलं आहे. असा विचार आहे, तो विचार आपण नंतर करू. झालेलं चिंतन विश्वमाऊली ज्ञानोबा आहे. सकल गुरुजनांच्या चरणी समर्पण करून चिंतनाला पूर्णविराम. पुंडली गौरदारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु